वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त पौष्टिक असे नूडल्स बनवून दाखवणार आहे। तर इथे बघा मी 3 वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेतलंय, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं तिखटसुद्धा टाकून घेतलेलं आहे। कारण की माझी मुलं मोठी आहेत, त्यांना नुसते मिठाचे नूडल्स आवडणार नाहीत, म्हणून मी इथे थोडंसं तिखटसुद्धा ॲड करते आहे। तर हे सर्व म्हणजे कोरडे मसाले आहेत ते मिक्स करून घेणार आहे पिठामध्ये आणि याच्यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी टाकून जसं आपण भाकरीचं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने हे ज्वारीचं पीठ आपल्याला इथे मळून चांगलं तयार करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला मी थोडंसं कोमट पाणी टाकलं आणि हे पीठ त्यामध्ये थोडंसं भिजवून घेतलं आणि पुन्हा मी थोडंसं कोमट पाणी टाकून घेणार आहे आणि हे सर्व थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ इथे मी भिजवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बघा हे पीठ खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही, अशा स्वरूपात आपल्याला करायचं आहे। इथे मोठी प्लेट लावलेली आहे मी शेवची आणि या आतमध्ये ह्या सोऱ्याला मी तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे। तर ह्या पिठापैकी एक गोळा आपण ह्या सोऱ्यामध्ये टाकायचा आहे आणि अजून थोडासा गोळा यामध्ये बसतोय, तर मी अजून थोडासा टाकून घेतला आणि नंतर याला व्यवस्थित बंद करून घेतलं। तर आपल्याला छान पौष्टिक अशा ज्वारीच्या पिठाचे नूडल्स बनवायचे आहे। तर इथे बघा स्टीमरवरती मी प्लेट छान तेलाने ग्रीस करून ठेवलेली आहे आणि ही जी शेवसारखं आपण तेलामध्ये सोडतो तसंच ह्या स्टीमर प्लेटवर आपल्याला हे छान एक 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 असा वेढा देऊन हे मोठी अशी शेव टाकल्यासारखंच ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे। जसे विकतचे आपले हक्का नूडल्स वगैरे असतात त्याच पद्धतीने बघा याचा रंग आहे आणि इथे हे सगळं टाकून घेतल्यानंतर वरतून मी थोडंसं तेल सोडून घेणार आहे याच्यावर, म्हणजे हे छान वाफवल्यावर वेगवेगळे सुट्टे व्हायला ह्या आपल्याला त्रास होणार नाही। आणि हे वाफवता येत तोपर्यंत मी इथे माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या इथे मी कट करून घेणार आहे। तर सुरुवातीला मी इथे कांदा कट करून घेणार आहे आणि जसं आपण भज्याला कट करतो तसाच किंवा मग थोडासा चौकोनी चौकोनी मोठा असा सुद्धा कट केला तरी देखील चालेल। तर इथे आपण कांदा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्ही कांदा, टोमॅटो, शिमला मिरची असू द्या, मटार असू द्या, कॉर्न असू द्या किंवा मग गाजर, बीट ह्या सगळ्या भाज्या तुम्ही घालून तुमच्या मुलांना पौष्टिक अशी ही घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाची मॅगी नूडल्स करून देऊ शकतात। ज्वारीच्या पिठाबरोबरच तुम्ही नाचणीचं पीठ वापरू शकतात किंवा मग रवा देखील असा कोमट पाण्यामध्ये भिजवून त्याचे देखील असे नूडल्स वाफवून घ्यायचे स्टीमरमध्ये आधी आणि नंतर छान तुम्हाला आवडतील त्या पौष्टिक भाज्या तुम्ही यामध्ये पालेभाज्यासुद्धा बारीक छान कट करून टाकून घेऊ शकतात, पत्ताकोबी टाकून घेऊ शकतात। तर आवडतील त्या भाज्या, तुमची मुलं जी भाज्या खात नाहीत त्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये टाकून दिल्या तर ते आवडीने खातील आणि तुमच्या मुलांनी नूडल्ससाठी कधी हट्ट केला तर तुम्हाला बाहेरून विकत आणण्याची गरज देखील नाही, इतकी ही सोपी पद्धत आहे। तर इथे बघा मी कांदा कट करून घेतलेला आहे, त्यानंतर टोमॅटोसुद्धा मी कट करून घेणार आहे। तर इथे टोमॅटोसुद्धा कट केल्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। तर व्यवस्थित ह्या भाज्या आपल्याला कट करायच्या, तुम्हाला चॉपरमध्ये बारीक करायचे असतील तर तुम्ही बारीकसुद्धा करू शकतात किंवा थोड्याशा अशा रफली चॉप करूनसुद्धा तुम्ही ह्या वापरू शकतात। जर तुम्हाला माझ्या पद्धतीने तुमच्या मुलांना देखील अशा पौष्टिक नूडल्स करून द्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर माझ्या मुलांनासुद्धा नूडल्स खूप आवडतात आणि नेहमी नेहमी मार्केटचे नूडल्स द्यायला मला नको वाटतं, म्हणून मी हे ज्वारीचे नूडल्स करून बघितले होते याआधी एकदा दोनदा आणि ते मुलांना आवडले, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ आपण शेअर करूया, म्हणून मी ही स्पेशल रेसिपी तुमच्यासाठी बनवलेली आहे। तर इथे तुम्ही गाजरसुद्धा छान कट करून टाकू शकतात, बीन्स तुम्हाला आवडत असतील तर बीन्ससुद्धा इथे टाकून घेऊ शकतात आणि वेगवेगळ्या रंगाच्या शिमला मिरच्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात। तर इथे बघा पत्ताकोबीसुद्धा मी छान लांब लांब अशी कट करून घेतलेली आहे बारीक छान। तर पत्ताकोबी, टोमॅटो, कांदा आणि मी इथे लसणाचे सुद्धा बारीक कट करून तुकडे करून घेणार आहे। तुम्ही लसण, अद्रकसुद्धा असा थोडासा लांब लांब आकारामध्ये कट करून ह्यामध्ये वापरू शकतात। तर तोपर्यंत बघा सर्व भाज्या कट करून घेईपर्यंत या आपल्या नूडल्सला छान वाफ आलेली आहे आणि ते छान शिजलेले देखील आहे। तर भाज्यासुद्धा आपल्या प्लेटमध्ये सर्व तयार झालेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर हे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत, एक 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 अशी ही मोकळी करून घ्यायची आहे पूर्ण हे जे शेवयासारखं आपण टाकले नूडल्स, आपण हे जे वाफवून घेतले ते आणि छान तेल टाकल्यामुळे ह्या पटपट मोकळ्या होतात, बिलकुल एकमेकाला चिटकून बसत नाहीत आणि यावरती कुठलंही पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही आपल्याला। गार व्यवस्थित ह्या थंड झाल्या की आपोआप अशा सुट्ट्या सुट्ट्या व्हायला लागतात। तर सर्व पिठाच्या नूडल्स मी वाफवून घेऊन व्यवस्थित अशा सगळ्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत, तुम्हाला मी दाखवतेच प्लेटमध्ये। तर ही जी पहिली केली ती तुम्हाला सुट्टी करून टाकली, ही पूर्ण पिठाची मी आता इथे मोकळे करून घेतलेले आहेत आणि इथे या भाज्याही कट केलेल्या आहेत। तर इथे बघा आता स्टीमरच्याच कढईमध्ये मी ही फोडणी टाकणार आहे। तर इथे भरपूर सारा लसण कट करून घेतलेला आहे, लसण आपल्याला लालसर होऊ द्यायचं नाही आहे, थोडासा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला फक्त इथे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहेत
आणि कांदा पण आपल्याला खूप जास्त गाळ होऊ द्यायचा नाही किंवा खूप असा मऊ होऊ द्यायचं नाही आहे. थोडंसं क्रंचीनेस भाज्यांमध्ये राहायला पाहिजे. जसं आपण विकतचे हक्का नूडल्स वगैरे खातो त्यामध्ये आपल्याला छान असं क्रंचीनेस लागतो भाज्यांचा, तसा आपल्याला राहू द्यायचा आहे. इथे मी पत्ताकोबी पण भरपूर प्रमाणात टाकलेली आहे. आणि तुम्ही हे सगळं करणं झाल्यानंतर यावरती बारीक चिरलेली कांद्याची पातसुद्धा टाकू शकतात. आणि या काही शिमला मिरच्या मी तुम्हाला कट करताना दाखवल्या नाही, पण नंतर मला फ्रीजमध्ये सापडल्या म्हणून मी त्या कट करून ठेवल्या. आणि या सर्व भाज्या व्यवस्थित 1-2 मिनिट आपल्याला फक्त चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत. तुम्ही तेलाच्या ऐवजी इथे बटरसुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर. आणि इथे व्यवस्थित आपण टोमॅटो कट करून टाकलेला आहे. तुम्हाला चीज पण आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही सर्व भाज्या वगैरे टाकणं झाल्यावर यावरती चीजसुद्धा टाकून घेऊ शकतात. तर आपल्याला आवडतील ते मसाले तुम्ही इथे ॲड करू शकतात. तसं काही नाही आहे, तुम्हाला जो फ्लेवर आवडतो ते मसाले तुम्ही इथे ॲड करू शकता त्या भाज्यांमध्ये. तर इथे बघा मी शेजवान चटणीचे 2 पॅकेट आणले होते, ते यामध्ये टाकून घेणार आहे भाज्या व्यवस्थित आपल्या परतून झाल्यानंतर. तर अजून एक पॅकेट बघा शेजवान चटणीचं मी इथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी हक्का नूडल्स मसाला आणला होता, तो इथे टाकून घेणार आहे. तर ते पूर्ण पॅकेट मी इथे वापरलेलं आहे. त्यानंतर इथे थोडंसं ग्रीन चिली सॉस मी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही रेड चिली सॉससुद्धा वापरू शकतात. आणि थोडासा सोया सॉस देखील मी इथे टाकून घेणार आहे. आणि मग नंतर ह्या भाज्या आणि हे सगळे सॉसेस व्यवस्थितपणे एकत्रित करून घेणार आहे. आणि बघा हे सर्व सॉसेसची टेस्ट आपल्या ह्या म्हणजे मॅगीला नूडल्सला येणार आहे. आणि या सॉसेसमुळे तुमच्या मुलांना कळणार देखील नाही की तुम्ही हे घरी ज्वारीच्या पिठापासून बनवलेले आहेत. ते अगदी आवडीने खातील. त्यांना वाटेल की आपल्याला ऑर्डरच केलेला आहे बाहेरून, इतके सुंदर हे नूडल्स अगदी पौष्टिक तयार होतात. तर इथे मी तिखट मीठ टाकून घेतलेलं आहे. थोडेसे ते स्पायसी व्हावेत म्हणून घरचं तिखट टाकून घेतलेलं आहे. आणि थोडंसं पाणी देखील टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपण जेव्हा हे नूडल्स यामध्ये टाकू तर व्यवस्थित हे सर्व जे सॉसेस आहे ते छान त्याला कोट होतील. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून उगी थोडंसं त्याला उकळी येऊ दिलेली आहे. आणि नंतर हे थंड झालेले सर्व नूडल्स यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्ही हे नाचणीच्या पिठापासून सुद्धा असे नूडल्स बनवू शकतात आणि रव्यापासून सुद्धा बनवू शकतात, किंवा सगळे वेगवेगळे थोडे थोडे पिठं घेऊन सुद्धा तुम्ही असे नूडल्स ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या घरी सगळ्यांना आवडतील. आणि पौष्टिक असा हा नूडल्सचा पर्यायसुद्धा एक तुम्हाला अवेलेबल होईल. तर बघा इथे रंग अगदी बाहेरच्या हक्का नूडल्ससारखा आला आहे की नाही, खरं सांगा मला तुम्ही. तर तुम्ही इथे बघू शकतात की इतका मस्त रंग आलेला आहे. आणि मी छान तुम्हाला सर्व करून सुद्धा दाखवणार आहे. माझ्या मुलांना तर ही नूडल्स केलेली खूप आवडलेली आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी झाली माझी रेसिपी हे देखील मला कमेंट करून सांगा. तर खा प्या मजा करा. थँक्यू, धन्यवाद.